नमस्कार, आप देख रहे हैं गुना टाइम्स। मैं आपके साथ हूं ज्योति बैरवा। आइए नजर डालते हैं देश दुनिया की कुछ विशेष खबरों पर। निष्पक्ष खबर देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें। अंतर्राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव में परमानंद तिरानिक कलावंत कला गौरव पुरस्कार से सम्मानित। बहुरंगी आदिवासी पुरस्कार 2025। विदर्भ हेड प्रियंका रमेश केदार की न्यूज। पुणे शहर में बहुरंग आदिवासी पुरस्कार का आयोजन संपन्न हुआ। इस कार्यक्रम के अध्यक्ष श्री डॉक्टर कुंडलिक केदारी तथा विवेक काटकर इस कार्यक्रम की सचिव उनके हाथों से परमानंद तिरानिक को बहुरंग आदिवासी कला पुरस्कार 2025 देकर सम्मानित किया गया। दीवार पर चित्रीकरण, लकड़ी काम, बांबू काम, धातु काम, मिट्टी काम, पेंटिंग और ऐसे क्षेत्र में अपनी कामगिरी दिखाकर आदिवासी विशेष योगदान दिया। बहुरंग पुणे इनकी ओर से आदिवासी कला पुरस्कार 2025 तारांकन देकर सम्मानित किया गया और आगे की इस कला क्षेत्र की यात्रा के लिए शुभकामनाएं दी गई। शुभेच्छुक मनोहर सुने, कैलाश बापू देशमुख, रविंद्र तिरानिक, डॉक्टर रमेश थोरात अकोला, केंद्रीय संपर्क प्रमुख एवं इंडिया तक न्यूज चैनल, पुलिस वार्ता न्यूज चैनल महाराष्ट्र, गुना HD डिजिटल टाइम्स के चैनल हेड रमाकांत मोरे एवं अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ के विदर्भ कार्याध्यक्ष एवं न्यूज चैनल विदर्भ हेड कुमारी प्रियंका रमेश केदार, अकोट तालुका अध्यक्ष एवं न्यूज चैनल के अकोला जिला ब्यूरो संचयनी राजेश बरेठिया, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महिला मंच पदाधिकारी कांचन मुरके, प्राध्यापक डॉक्टर मंजूषा सागर, शालिनी शर्मा परतवाड़ा, मीनाक्षी ताई पोर्ट सतारा एवं अश्विन पीतांबर वाले पुलिस बॉयज एसोसिएशन विदर्भ अध्यक्ष एवं अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तहसील उपाध्यक्ष को आदिवासी कला पुरस्कार 2025 के पुरस्कार से सम्मानित करने पर सभी ने प्रशंसा कर शुभकामनाएं देकर उज्जवल भविष्य की कामना की। जागतिक दर्जाचे जे आनंदमय बाबा आमटे यांच्या आश्रमात मी आलो आहे। आम्हाला वारली चित्रकला आणि भित्तिचित्र आणि संविधानाची जनजागृती जे 50 पैशाचं पोस्टकार्ड मिळतं त्याच्यावरती स्वतःच्या हस्तलिखिताने मी 50 पैशाच्या पोस्टकार्डवर संविधानाची उद्देशिका लिहिली गेली आहे। कारण भारताच्या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे त्याची जनजागृती करणं आवश्यक असल्यामुळे तो उपक्रम 50 पैशाच्या पोस्टकार्डला कोणी विचारत नाही, पण ते 50 पैशाच्या पोस्टकार्डवरती मी माझ्या स्वतःच्या हस्ताक्षराकडे संविधानाची उद्देशिका लिहून जनजागृती केली। मग ते महाविद्यालय असो, शाळा असो, गाव असो किंवा राष्ट्रपती असो, त्यांना सुद्धा मी हे संविधानाची उद्देशिका पाठवली आहे आणि त्यानिमित्त मला हा पुरस्कार मिळाला आहे। का ते आहे उद्देशिका आहे माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हे प्रिंट केलेलं नाही, ते मी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं आहे। 75 पैशामध्ये 50 पैसे असे 75,000 पोस्टकार्डवरती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये 2008 पासून लिहिण्याचा मी संकल्प केला आणि आत्तापर्यंत हे 1 लाख पोस्टकार्डावरती माझा हा उपक्रम झालेला आहे आणि प्रत्येक शाळेत महाविद्यालयात हा उपक्रम आम्ही पोहोचवत आहोत। आणि याची दखल की आगळावेगळा उपक्रम म्हणून की ज्या ठिकाणी आपण भिंतीवरती चित्र काढतो, मग जे 50 पैशाचं पोस्टकार्ड आहे या माध्यमातून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर पोहोचायचे जर असेल तर हे माध्यम मी निवडलं आणि या माध्यमातून जनजागृती करण्याचा हा उपक्रम राबला। त्यासोबतच आनंद ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही, जे विद्यार्थी पाहू शकत नाही, अशांना मी चित्रकला हा विषय शिकवतो। कारण त्यांचा मेंदू शाबूत आहे, डोळे जरी नसले तर ते चित्र काढू शकतात आणि माझ्या मनात संकल्प आला की ते अंध आहेत म्हणून चित्र का बरं काढू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी अनेक वर्ष मी अभ्यास केला हे चित्र कसे काढू शकतील आणि जे काही 50% त्यांना दिसतं अशा विद्यार्थ्यांना मी चित्रकला शिकवण्याचं काम केलं आणि ते सक्सेसफुल झालं। आणि या उद्देशातून अंधसुद्धा मुलं चित्र काढू शकतात हा मेसेज पूर्ण जगभरात पोहोचला आणि ते तुम्हाला जर शक्य झालं तुम्ही आनंदवनात या आणि त्या अंध मुलांनी कशी चित्र काढली हे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवता येईल।